आपल्या इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील इल्युमिनेशन प्रकाशमान हा एक अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्यावरचं प्रकाशमान संबंधीचं प्रॅक्टिकल आपण या ठिकाणी शूट करत आहोत. तर प्रकाशमान म्हटल्यानंतर कोणत्याही जागी वर्कशॉपमध्ये, घरी, रस्त्याने, सर्वच ठिकाणी प्रकाश व्यवस्थेची नितांत आवश्यकता असते. अपूर्ण प्रकाश असेल तर काय अडचणी येतात आणि प्रकाश व्यवस्था चांगली असेल तर त्याचे काय फायदे होतात याची आपल्याला कल्पना असते. फार पूर्वीपासून प्रकाश व्यवस्थेसाठी मशालींचा वापर केला जात होता. त्यानंतर तेलाच्या सहाय्याने दिवे जाळून प्रकाश व्यवस्था केली जात होती. त्यानंतर गॅस बत्त्या चालू करून प्रकाश व्यवस्था केली जात होती. अशी जसजशी आवश्यकता वाढत गेली तसतसा प्रकाशाचं स्वरूप जे आहे, तीव्रता जे कमी अधिक केली जाऊ लागली. आणि नंतर विजेचा शोध लागल्यावर या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि विद्येच्या साहाय्याने कार्य करणाऱ्या दिव्यांचा शोध लागला. आजकाल सगळीकडे प्रकाश व्यवस्थेसाठी विजेचे दिवे वापरले जातात. प्रकाश व्यवस्था चांगली असेल तर काम करणं सोयीचं होते, उत्पादनात वाढ होते आणि आपलंसुद्धा कामामध्ये मन लागते. अपूर्ण प्रकाश व्यवस्था असेल तर कामात चुका होतात, अपघात घडण्याची शक्यता असते, व्यवस्थित कार्य होत नाही. या गोष्टी टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आवश्यकतेप्रमाणे कमी अधिक तीव्रतेचे विजेच्या सहाय्याने वापरले जातात. या दिव्यांचे प्रकार हा प्रमुख आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. दिव्यांचे प्रकार. आता दिव्यांच्या प्रकारामध्ये इनकॅन्डिसेंट लॅम्प, गॅस डिस्चार्ज लॅम्प आणि आर्क लॅम्प असे प्रमुख 3 प्रकारचे दिवे व्यवहारात वापरले जातात. यातला पहिला प्रकार आहे इनकॅन्डिसेंट लॅम्प. या इनकॅन्डिसेंट लॅम्पमध्ये काचेच्या फुग्यात मंदवाहकाचं टंगस्टन या नावाचा मंदवाहक आहे, ज्याचा विद्युत विरोध अतिशय उच्च असतो. त्याचा फिलॅमेंट म्हणून उपयोग केलेला असतो. आणि या दिव्याला आपण सप्लाय दिला म्हणजे हा मंदवाहक टंगस्टनचा धातू त्याच्या गुणधर्मानुसार विद्युत प्रवाहाला जास्तीत जास्त विरोध करतो. विरोध केल्यामुळे तो तापतो. तापल्यानंतर लालबुंद होतो आणि लालबुंद झाला म्हणजे प्रकाश देऊ लागतो. प्रकाश देऊ लागतो. प्रत्यक्ष फिलॅमेंटपासून या दिव्यांमध्ये, इनकॅन्डिसेंट लॅम्पमध्ये आपल्याला प्रकाश मिळतो. काही दिव्यांमध्ये, इनकॅन्डिसेंट लॅम्पमधील काही दिव्यांमध्ये मेटल फिलॅमेंट वापरलेलं असते, टंगस्टन धातूचं. काही दिव्यांमध्ये कार्बन फिलॅमेंट वापरलेलं असतं. तर कार्बन फिलॅमेंट, मेटल फिलॅमेंट असे 2 प्रकार त्याच्यामध्ये पडतात. असे 2 प्रकार पडतात त्याच्यात. बायोनेट कॅपच्या होल्डरमध्ये हे दिवे बसवून याच्यापासून प्रकाश व्यवस्था केली जाते. या दिव्यांचा प्रकाश प्रखर असतो
डोळ्यांवर थोडासा ताण पडतो त्यांचा, प्रखर प्रकाशामुळे त्रास होतो डोळ्यांना, आणि विद्युत शक्तीसुद्धा फार जास्त प्रमाणात खर्च होते. त्या मानाने प्रकाश अत्यंत कमी मिळतो. कमीत कमी विद्युत शक्ती खर्च करून जास्तीत जास्त प्रकाश मिळवला पाहिजे, जास्तीत जास्त प्रकाश मिळाला पाहिजे. यासाठी गॅस डिस्चार्ज लॅम्पचा वापर केला जाऊ लागला. गॅस डिस्चार्ज लॅम्पमध्ये फ्लोरोसन ट्यूबलाईट, मर्क्युरी वेपर लॅम्प, सोडियम वेपर लॅम्प, नियॉन लॅम्प या प्रकारच्या दिव्यांचा समावेश होतो. आता गॅस डिस्चार्ज लॅम्प म्हटल्यानंतर जसं इनकॅन्डिशन लॅम्पमध्ये सप्लाय दिल्यानंतर प्रत्यक्ष फिलॅमेंटच तापतं आणि ते फिलॅमेंट लाल होऊन प्रकाश देऊ लागतं, प्रत्यक्ष फिलॅमेंटपासून प्रकाश मिळतो. तसं या गॅस डिस्चार्ज लॅम्पमध्ये फिलॅमेंटपासून आपल्याला डायरेक्ट प्रकाश मिळत नाही. ॲनोड कॅथोड असे दोन प्रकारचे त्याच्यामध्ये फिलॅमेंट दोन्ही बाजूला बसवले असतात, दोन टोकांना, आणि इतर ॲक्सेसरीजच्या सहाय्याने त्याचं कनेक्शन केलं जातं. आणि त्याच्याप्रमाणे त्याला सप्लाय दिल्यानंतर त्या एका फिलॅमेंटला समजा फेज वायर आहे आणि दुसऱ्या फिलॅमेंटला न्यूट्रल वायर आहे, आणि त्याच्यामध्ये गॅसेस असतात किंवा काही असे मंदवाहकाच्या स्वरूपाचे पदार्थ भरलेले असतात. त्यांच्यामधून विजेचा प्रवाह वाहतो. जसा पारा असेल तर पाऱ्याची वाफ होते, त्या नळीमध्ये पसरते, आणि या फेजच्या टर्मिनलपासून न्यूट्रलच्या टर्मिनलपर्यंत पाऱ्याची वाफ पसरते, आणि त्या पाऱ्याच्या वाफेच्या प्रत्येक कणामधून विजेचा प्रवाह वाहतो, आणि तो वाहत असताना त्या प्रत्येक कण तापतो आणि त्याच्यातून उजेड मिळतो. म्हणून आपल्याला संपूर्ण नळीमधून प्रकाश मिळताना दिसतो. फक्त फिलॅमेंटमधून प्रकाश मिळतो अशी गोष्ट नाही आहे त्या ठिकाणी. संपूर्ण नळीमधून आपल्याला प्रकाश मिळताना दिसतो. तर फ्लोरोसन ट्यूबलाईटमध्ये काचेची नळी असते. त्या नळीच्या आतील बाजूने फ्लोरोसन पावडरचा लेप दिलेला असतो. थोड्या प्रमाणात ऑर्गन गॅस भरलेला असतो, थोड्या प्रमाणात पारा देखील भरलेला असतो, आणि दोन्ही बाजूला दोन फिलॅमेंट असतात. चोक जोडलेला असतो सिरीजमध्ये, स्टार्टर जोडलेला असतो. ट्यूबलाईटचा चोक, ट्यूब नळी आणि स्टार्टर यांचं सिरीजमध्ये कनेक्शन केलेलं असते, आणि यांना सप्लाय दिला जातो. सप्लाय दिल्यानंतर विद्युत प्रवाहाचा मार्ग थोड्या वेळाने त्या फिलॅमेंट गॅसच्या साह्याने, वाफेच्या साह्याने फेजमधून न्यूट्रलकडे जाऊन आपलं सर्किट पूर्ण करतो, आणि ती संपूर्ण नळी आपल्याला प्रकाशित होताना दिसते. मर्क्युरी वेपर लॅम्पमध्ये मेन इलेक्ट्रोड, ऑक्झिलरी इलेक्ट्रोड, ॲनोड कॅथोड ज्याला त्याप्रमाणे करून ऑक्झिलरी इलेक्ट्रोड असतो, त्याच्यात थोडं पारा भरलेला असतो. तर जेव्हा आपण मर्क्युरी वेपर लॅम्प चालू करतो तेव्हा त्या पाऱ्याच्या गोळीमधून विजेचा प्रवाह वाहून उच्च विरोधामार्फत आपलं विद्युत मंडल पूर्ण करतो. त्यामुळे तो पारा तापतो, आणि पारा तापल्यानंतर त्याची वाफ होते. वाफ झाल्यानंतर संपूर्ण नळीमध्ये पसरते, आणि हळूहळू त्या नळीतून ते एका फेजच्या टर्मिनलपासून निघून हळूहळू न्यूट्रलच्या टर्मिनलपर्यंत जाते. आता ऑक्झिलरी जो फिलॅमेंट आहे त्याच्या सिरीजमध्ये उच्च विरोध असतो जोडलेला. सुरुवातीला त्याच्यामधून विजेचा प्रवाह वाहून विद्युत मंडल पूर्ण होते, पारा तापतो, त्याची वाफ होते. वाफ पूर्ण या फेजच्या टर्मिनलपासून न्यूट्रलच्या टर्मिनलपर्यंत पोहोचला म्हणजे विजेचा प्रवाह त्या पाऱ्याच्या वाफेतून वाहू लागतो. त्यावेळेस तो ऑक्झिलरी टर्मिनलकडे सहसा जात नाही, आणि अशा पद्धतीने त्याचे विद्युत मंडल पूर्ण होऊन ती पाऱ्याच्या वाफेचा प्रत्येक कण तापतो आणि उजेड देऊ लागतो. म्हणून त्या संपूर्ण दिव्यातून आपल्याला प्रकाश मिळताना दिसतो. प्रत्यक्ष फिलॅमेंट
प्रकाश देत नाही. सोडियम वेपर लॅम्प, सोडियम वेपर लॅम्पमध्ये सुद्धा यू आकाराची नळी असते, त्याच्यासोबत चोक स्टार्टर वगैरे कंडेन्सर जोडलेला असतो. सर्किटप्रमाणे त्याचं कनेक्शन करून त्याला सप्लाय दिला जातो. काही सोडियमचे खडे असतात त्याच्यामध्ये टाकलेले. सप्लाय चालू झाल्यानंतर ते सोडियमचे खडे तापतात, सोडियम गॅस तापतो आणि तो गॅस संपूर्ण नळीमध्ये पसरतो आणि काही वेळाने सोडियमच्या वाफेतून विजेचा प्रवाह वाहू लागतो, मंडल पूर्ण करतो, विद्युत मंडल पूर्ण करतो आणि संपूर्ण त्या नळीमधून आपल्याला उजेड पडताना बाहेर दिसतो. या प्रकारचे दिवे जे आहेत, सोडियम वेपर लॅम्प, मर्क्युरी वेपर लॅम्प, यांचा प्रकाश त्या मानाने खूप जास्त असतो. वर्कशॉपमध्ये, स्ट्रीट लाईटसाठी, एखाद्या पटांगणामध्ये, सभागृहामध्ये, मैदानावर, खेळाच्या मैदानावर अशा ठिकाणी त्यांचा वापर केला जातो. फ्लोरोसंट ट्यूबलाईट शक्यतोवर घरगुती वापरासाठी कारखान्यांमध्ये किंवा इतर छोट्या मोठ्या कामांसाठी त्यांचासुद्धा वापर केला जातो. तर नियॉन लॅम्प आहे. नियॉन लॅम्प म्हणजे जाहिरातीचे आपल्याला बोर्ड दिसतात, नेम प्लेट वगैरे, त्याच्यामध्ये नियॉन नावाच्या गॅस भरून डायग्रामप्रमाणे त्याचं कनेक्शन करून त्याला सप्लाय द्यायला संपूर्ण नळी प्रकाशित होते आणि त्या अक्षर आपल्याला चमकताना दिसतात. हे संपूर्ण दिवे जेवढे आहेत हे विजेच्या उष्णताजन्य परिणामाच्या तत्त्वावर कार्य करतात. विजेचा उष्णताजन्य परिणाम तर काय आहे, तर मंद वाहकातून विजेचा प्रवाह वाहत असताना ते विजेच्या प्रवाहाला जास्तीत जास्त विरोध करतात. अतिउच्च विरोधामुळे ते तापतात. तापले म्हणजे लाल होतात, लालबुंद होतात आणि लालबुंद झाले तर ते प्रकाश देऊ लागतात. ते फिलामेंट तापतात आणि प्रकाश देऊ लागतात. फिलामेंट तापल्याशिवाय ह्या क्रिया शक्य होणार नाहीत. म्हणून विजेच्या अंगी हा उष्णताजन्य परिणाम आहे. त्याच्यातून प्रकाश निर्माण करण्याचा परिणाम घडवून आणण्याची कार्य विद्युत करत असते. म्हणून विजेचे दिवे अस्तित्वात आले आणि आपण त्याचा उपयोग प्रकाशमानासाठी, इल्युमिनेशनसाठी करून घेतलेला आहे.